विकी कौशल अभिनीत आणि लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला। सिनेमाची केवळ भारतातच नाही तर परदेशात सुद्धा चर्चा झाली आणि या सिनेमानं लक्ष्मण उत्तेकरांना एक नवी ओळख मिळवून दिली। उत्तेकरांनी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास मांडून अंगावर शहारे उभे करणारी कलाकृती निर्माण केली होती। म्हणूनच माझ्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव झाला। पण लक्ष्मण उत्तेकरांना यशाच्या शिखरावर नेणाऱ्या याच चित्रपटामुळे त्यांच्या आयुष्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आणि याच चित्रपटामुळं आता त्यांना चक्क कोर्टाची पायरी देखील चढावी लागते। आणि याला कारण ठरते ती चित्रपटात दाखवलेली गणोजी आणि कान्होजींची फितुरी, त्यावर शिर्के कुटुंबांनी घेतलेला आक्षेप, कोर्टात ठोठवलेला 100 कोटी रुपयांचा दावा। छावा चित्रपटात गणोजी आणि कान्होजींनी वतनदारीच्या मोहापायी संभाजीराजांसोबत फितुरी केली होती आणि शेख निजाम मुकरब खानाला संगमेश्वराची वाट दाखवली असं दाखवण्यात आले। म्हणजेच यात गणोजी आणि कान्होजीला खलनायक म्हणून दाखवण्यात आले आणि नेमक्या याच बाबीवर गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्षेप नोंदवलाय आणि थेट 100 कोटी रुपयांची मागणी करत अब्रू नुकसानीचा दावा करत लक्ष्मण उतेकर यांना कोर्टात खेचण्याची तयारी दाखवली। त्यावर माफी मागत लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटात कुठेही शिर्के या आडनावाचा उल्लेख नाहीये, त्यामुळे यातून कुटुंबाची बदनामी होत नाहीये असं स्पष्ट केलं। तरीही काही केल्या ही शिर्के कुटुंबीय आता शांत बसायला तयार नाहीयेत। पण खरोखरच यात लक्ष्मण उतेकरांची चूक आहे का? त्यांनी दाखवलेल्या दृश्यांमधून शिर्के कुटुंबाची नाहक बदनामी होते का? आणि उतेकरांनी जाहीर माफी मागूनही हे कुटुंबीय शांत बसत नाहीयेत, यामागं शिर्के कुटुंबाचा काही वेगळा डाव आहे का? आणि यामुळं चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवरच बोट ठेवलं जातंय का? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। हॅलो, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। छावा चित्रपट जसा रिलीज झाला तसं हा सिनेमा बघून आल्यावर लोकांच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला। लोकांच्या अंगावर शहारे उभे राहिले। पण त्याचबरोबर गणोजी आणि कान्होजी यांनी केलेल्या फितुरीबद्दल प्रचंड रागही निर्माण झाला आणि शिर्केंनी कशा प्रकारे गद्दारी केली याबद्दल इतिहास खणला जाऊ लागला। त्यामुळे झालं काय तर फितूर, गद्दार अशा शब्दात सगळीकडे शिर्के कुटुंबाची बदनामी होऊ लागली। त्यानंतर गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर येत शिर्के घराण्याची अत्यंत चुकीच्या पद्धतीने बदनामी होत असल्याचं सांगितलं आणि शिर्के कुटुंबीय हा सगळा प्रकार सहन करणार नसून लक्ष्मण उतेकर यांनी छावा या चित्रपटातून राजे शिर्के घराण्याची बदनामी करणारा तो भाग वगळावा आणि याबाबतचे सबळ पुरावे कोर्टात सादर करावे अशी मागणी त्यांनी केली। सोबतच बदनामी झाल्याप्रकरणी आबरू नुकसानीचा दावा करू असं सुद्धा सांगितलं। त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली, तेव्हा ते म्हणाले, जर माझ्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण हा चित्रपट पूर्णपणे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे। कादंबरीतील माहिती चित्रपटात जशीच्या तशी सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कुठल्याही प्रकारे मी ऐतिहासिक वास्तवात बदल केलेला नाहीये। एवढंच नाही तर ते पुढे बोलताना म्हणाले की मी चुकीचा नसेल तर छत्रपती संभाजी महाराजांवर जी टीव्ही मालिका दाखवली जात होती त्यात शिर्के आडनावासह त्यांचं गाव दाखवण्यात आलं होतं, मात्र आमच्या चित्रपटात आम्ही ती खबरदारी घेतली आहे। चित्रपटात गणोजी आणि कान्होजी यांचा उल्लेख एकरी नावानं केला आहे, त्यात कुठेही त्यांचं आडनाव किंवा त्यांच्या गावाचा उल्लेख केलेला नाहीये। त्यानंतर जेव्हा लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपट बनवण्याच्या उद्देशावरच प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की हा चित्रपट इतिहासाचा विकृत सादरीकरण करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी बनवलेला नाहीये। माझ्याकडे पैसे कमवण्यासाठी इतर अनेक विषय होते। हा चित्रपट 4 वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झालाय। संभाजी महाराजांवर किती चुकीचं लिखाण केलं आहे हे सर्वज्ञात आहे। ते पुसून जगाला संभाजी महाराजांचं खरं स्वरूप दाखवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। मात्र लक्ष्मण उतेकरांनी जाहीररित्या माफी मागितल्यानंतर सुद्धा आणि पूर्णपणे स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा देखील शिर्के यांच्या वंशजांनी नरमाईची भूमिका घेतलेली नाहीये आणि दिग्दर्शक आणि लेखक यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर तब्बल 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच राज्य आणि केंद्र सरकारनं या चित्रपटात बारकाईने लक्ष घालून वादग्रस्त इतिहास कमी करून छावा चित्रपट पुन्हा नव्यानं दुरुस्ती करून प्रसारित करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभं करू आणि दिग्दर्शक यांना राज्यभर फिरू देणार नाहीये असं कडक शब्दात इशारा दिला। एवढंच नाही तर या शिर्के कुटुंबियांनी आजपासून एकत्र येत तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा दिलाय आणि त्यानुसार हे कुटुंबीय पानशेत धरण परिसरात असलेल्या शिरकुली गावात शिरकाई देवी मंदिरात एकत्र येऊन न्यायालयीन लढाई सुरू करतायत।
आता प्रश्न पडतो की सुरुवातीला ज्याप्रमाणे या शिर्के कुटुंबियांनी छावाच्या दिग्दर्शकांकडे माफीची मागणी केली होती, त्याप्रमाणे लक्ष्मण उतेकर यांनी जाहीररित्या चित्रपटाबद्दल स्पष्टीकरण देत माफी मागितली. त्यातच शिर्के कुटुंबियांची बदनामी होऊ नये म्हणून चित्रपटात कुठेही शिर्केंच्या नावाचा, कुलदेवतेचा किंवा आडनावाचा उल्लेख केला नाहीये. त्यामुळे उत्तेकरांच्या चित्रपटाच्या माध्यमातून शिर्के घराण्यावर कुठेही शिंतोडे उडवलेले नाहीयेत असं सुद्धा सांगितलं. आणि तरी सुद्धा यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची उत्तेकरांनी माध्यमांच्या समोर येत माफी मागितली. या उलट ज्या शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित हा सिनेमा बनवण्यात आलाय, त्या कादंबरीतच गणोजी राजे शिर्के, कान्होजी राजे शिर्के असा त्यांच्या आडनावासकट उल्लेख आहे. एवढंच नाही तर त्या कादंबरीत शिर्के यांचं मूळ गाव, त्यांचा वाडा, कुलदैवत अशा सर्वच बाबींचा उल्लेख आहे. आणि ती कादंबरी प्रकाशित होऊन देखील बरीच वर्ष उलटून गेलेत, पण शिर्के कुटुंबियांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर झी मराठी वाहिनीवर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिकेत असताना स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका दाखवण्यात येत होती. ती मालिका देखील जगभरात सगळीकडे दिसत होती. त्यातही शिर्के यांचं मूळ गाव, कुलदैवत, नातेसंबंध अशा सर्वच बाबींचा स्पष्ट उल्लेख केला होता. तेव्हा तरी त्यावर कुणी आबरू नुकसानीचा दावा ठोकला नाहीये. मग जेव्हा लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के कुटुंबाची बदनामी होऊ नये याची संपूर्ण काळजी घेत त्यांचं मूळ गाव, आडनाव समोर येऊन कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेत हा सिनेमा बनवला, तरी बरोबर हा सिनेमा सगळीकडे हिट होत असताना आणि सिनेमाच्या कमाईचे कोट्यावधींचे आकडे समोर आले, तेव्हाच हे कुटुंबीय एवढे आक्रमक का झाले असावेत? आणि विशेष बाब म्हणजे त्यात त्यांनी फक्त माफीची मागणी किंवा आंदोलनाचा इशारा न देता चक्क 100 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा ठोकलाय. यामागं नेमकं कारण काय? या सिनेमाच्या प्रसिद्धीच्या चर्चा होत असताना आणि सिनेमानं कोट्यावधी रुपयांची कमाई केले हे दिसत असताना या शिर्के कुटुंबियांनी केलेली 100 कोटींची मागणी नक्कीच संशयास्पद आहे. शिर्के कुटुंब ही न्यायालयीन लढाई खरोखरच बदनामीच्या रागापायी लढत आहे की पैशांच्या मोहापायी? आणि इतकी वर्ष वेगवेगळ्या कलाकृतींमधून शिर्केंच्या फितुरीचा उल्लेख होत असताना नेमका आत्ताच अशा प्रकारे कोर्टाची पायरी चढण्याचं नेमकं कारण काय? की फक्त लक्ष्मण उतेकर या मराठी दिग्दर्शकाला झुकवण्यासाठी म्हणून हा सगळा घाट घातला जातोय? तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.